वाद झालेला आहे. धाव संख्या आहे 13. चला पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. चला कृपया चला पटापट कृपया विशाल दादा आपण बाहेर यायचं आहे. पंचांनी तात्काळ आपला निर्णय द्यायचा आहे. गडी बाद झालेला आहे पहिला. नवीन फलंदाज मैदानावर जातील. सूरज हा पंच पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांनी बाद दिलेला आहे. सेवा साम्राज्य 11. धावसंख्या आहे 13. पहिलं षटक सुरू आहे किसन राठोड कडून. चला दुसरं सामना सुरू ठेवायचा आहे. अमोल राठोड आणि संघमालक विशाल राठोड यांनी पंचांच्या निर्णयाचा सन्मान केलेला आहे आणि पहिला गडी बाद झालेला आहे. चला शेवटचा चेंडू या षटकातील. पंचांना विनंती आहे एक चांगला चेंडू. षटक या ठिकाणी समाप्त झालेला आहे. एक यशस्वी किफायतदार गोलंदाजी टाकलेली आहे किशोर राठोड यांनी. 13 धावा दिलेल्या आहेत. मात्र एक महत्वाचा गडी बाद झालेला आहे अमोल राठोडच्या रूपाने.
गोलंदाज आहे मयूर. 59 सामन्यात 65 गडी बाद केलेले आहेत मयूर चव्हाण यांनी. राईट आर्म मीडियम मयूर. एक चांगला चेंडू यष्टीरक्षक आणि स्लिपच्या क्षेत्ररक्षकाकडून हा मिस झालेला आहे. 4 धावा या ठिकाणी मिळतील. चला पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. क्षेत्ररक्षकांना एक चांगला फटका मारलेला आहे लॉंग लेगच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. उंच असा फटका गेलेला आहे. 6 धावा मिळतील सागर पवार यांना. सागर पवार एक आक्रमक फलंदाज आहे. पुढचा चेंडू मयूर यांचा. धावसंख्या झालेली आहे 23. एक गडी बाद झालेला आहे. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. अत्यंत चांगला चेंडू. पायांचा आणि यष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू. याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. सागर आणि सूरज दोन्ही आक्रमक फलंदाज आहेत. मयूर यांचा एक मोठा लांब रनअप. पुढचा चेंडू. या चेंडूला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. सागर पवार आक्रमक फलंदाजी करताना चेंडूला पाठवलेला आहे त्यांनी प्रेक्षकांच्या भेटीला. उंच असे षटकार लगावलेले आहेत सागर पवार यांनी या षटकात. पुढचा चेंडू अत्यंत चांगला चेंडू. फलंदाज समजू शकलेले नाहीत. थेट गेलेला आहे यष्टीरक्षकाकडे. षटकातील शेवटचा चेंडू सागरसाठी. सागर खेळतायत 21 धावांवर. उंच फटका मारण्याच्या प्रयत्नात आणि फॉलो थ्रो मध्ये या चेंडूला कॅच घेतलेली आहे मयूर चव्हाण यांनी. आणि सागर पवारच्या रूपाने दुसरा गडी बाद झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानावर पोहोचलेले आहेत विपुल राठोड. विपुल राठोड देखील आक्रमक फलंदाज आहेत. चला पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. 2 षटक समाप्त झालेली आहे. धावसंख्या आहे 29. 2 गडी बाद झालेले आहेत. गोलंदाजीसाठी कर्णधार मयूर चव्हाण यांनी पंकज राठोड यांच्या खांद्यावर जबाबदारी सोपवलेली आहे. तिसरं षटक पंकज राठोड यांच्याकडून जळगाव रेल्वे स्टेशन एंड कडून. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राइक वर आहे सूरज. सूरजचा एक उंच फटका लॉंग ऑनच्या दिशेने. 6 धावा मिळतील सूरज यांना.
पहिल्या चेंडूवर हल्ला बोल केलेला आहे सूरज यांनी. सूरज मोठे आक्रमक फटके खेळण्यामध्ये पटाईत आहे. अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये सूरजने चांगली खेळी साकारलेली आहे. एक चांगला चेंडू, धावा मात्र काही काढता येणार नाही. पुढचा चेंडू पंकज यांचा. पायांचा आणि यष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने गेलेला आहे. केवळ एक धाव मिळेल. फुलटॉस चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक सुंदर झेल घेतलेला आहे. विशाल नावाच्या क्षेत्ररक्षकाने तिसरा गडी या ठिकाणी बाद झालेला आहे विपुलच्या रूपाने. विपुलला या सामन्यात काही मोठी खेळी करता आलेली नाही. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न जयदीप यांचा. पंकज राठोड यांनी या षटकात एक महत्वाचा गडी बाद केलेला आहे विपुलच्या स्वरूपात. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. एक धाव मिळणं अपेक्षित, त्या ठिकाणी 2 धावा मिळालेल्या आहेत. षटक या ठिकाणी संपलेला आहे. पंकज राठोड यांनी अचूक लाईन आणि लेंथवर गोलंदाजी केलेली आहे. 9 धावा देऊन एक महत्वाचा गडी त्यांनी बाद केलेला आहे. सेवा साम्राज्य 11 संघाची धावसंख्या आहे 38. 3 गडी बाद झालेले आहेत. 12.67 च्या सरासरीने धावा बनवताना स्कूटीचे प्रायोजक माननीय चेतन चव्हाण हे आलेले आहेत. मुख्य व्यासपीठावर त्यांनी आसन ग्रहण करायचं आणि सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. पुढचा चेंडू किसन यांचा. आखू टप्प्याचा चेंडू, त्या चेंडूचा खरपूस समाचार घेतलेला आहे आणि डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खणखणीत आणि उंच असा षटकार आलेला आहे सूरजच्या बॅटमधून.
चला पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. आक्रमक फलंदाज चला चला पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. पहिल्या चेंडूवर खणखणीत षटकार लगावलेला आहे सूरज यांनी. आक्रमक फलंदाज सूरज, गोलंदाज आहे किसन. धावांवर ब्रेक लावावा लागेल. गोर बंजारा टायगर या संघाला एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र खेळाडू लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळालेली आहे. चोरटी धाव पूर्ण केलेली आहे. दोन्ही खेळाडूंची उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. प्रतिषटक 13.50 च्या सरासरीने धावा बनवताना सेवा साम्राज्य 11 हा संघ याच पद्धतीने त्यांनी धावा बनवल्या तर 108 धावापर्यंत ते मजल मारू शकतील. पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू, या चेंडूला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित, केवळ एक धाव मिळेल. पुढचा चेंडू किसन यांचा सूरज साठी, आखूड टप्प्याचा चेंडू आणि फाईन लेगच्या दिशेने हा चेंडू खणखणीत. 4 धावा मिळालेल्या आहेत. डीप फाईन लेगच्या दिशेने या चेंडूला टोलवलेला आहे सूरज यांनी. पुढचा चेंडू मुख्य व्यासपीठाला सलामी ठोकणारा हा खणखणीत षटकार सूरज राठोडच्या बॅट मधून आलेला आहे. आक्रमक फलंदाजी सूरज राठोड कडून, युवा फलंदाज आहे. पुढचा चेंडू किसन यांचा. पॉइंटच्या दिशेने या चेंडूला टोलवलेलं होतं, मात्र कुठलीही धाव काढता येणार नाही. षटक या ठिकाणी समाप्त झालेला आहे. महागडे गोलंदाज ठरलेले आहेत किसन राठोड. 2 षटकात त्यांनी 30 धावा दिलेल्या आहेत. एक गडी मात्र त्यांनी बाद केलेला आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 56. 3 गडी बाद झालेले आहेत. 5व्या षटकाची गोलंदाजी कर्णधार कोणाच्या खांद्यावर सोपवतात पाहावं लागेल. मयूर आलेले आहेत स्वतः कर्णधार गोलंदाजीसाठी. स्ट्राईक वर आहे जयदीप.
एक चांगला आणि आखूड टप्प्याचा चेंडू, त्याचा खरपूस समाचार घेतलेला आहे जयदीप यांनी. लॉंग लेगच्या दिशेने एक उंच षटकार आलेला आहे जयदीपच्या बॅट मधून. आक्रमक फलंदाजी. चला बाहेर यायचंय कृपया. पुढचा चेंडू मयूर यांचा. एक चांगला चेंडू, फुलटॉस असा हा चेंडू. मोठा फटका या चेंडूवर खेळता आलेला नाही. चेंडू गेलेला आहे यष्टीरक्षकाकडे. मयूर पुन्हा एकदा जयदीप पवार यांच्यासाठी. जयदीप उर्फ चिंटू. एक चांगला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात. चेंडू गेलेला आहे यष्टीरक्षकाकडे. निर्धाव असा हा चेंडू. दोन्ही प्रमुख फलंदाज आहेत. दोन्ही प्रमुख फलंदाजांवर जबाबदारी असेल आपल्या संघाची धावसंख्या वाढवण्याची. धावसंख्या झालेली आहे 62. 3 गडी बाद झालेले आहेत. मयूर या चेंडूला टोलवलेला आहे मिड ऑफच्या दिशेने. केवळ एक धाव मिळेल. जयदीप पवार यांना. आता मात्र स्ट्राईकवर असतील सूरज राठोड. सूरज राठोड यांनी 3 खणखणीत षटकार आतापर्यंत लगावलेले आहेत आणि एक चौकार देखील लगावलेला आहे. पुढचा चेंडू आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. खणखणीत षटकार. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने आलेला हा षटकार सूरज राठोडच्या बॅट मधून. हा 4था षटकार आहे. या चेंडूला कव्हरच्या दिशेने टोलवलेला आहे. ज्या ठिकाणी एक धाव पूर्ण केलेली आहे. पाच षटक समाप्त झालेले आहे. धावसंख्या आहे 71. 3 गडी बाद झालेले आहेत. एक महत्वपूर्ण सामना सुरू आहे. सेवा साम्राज्य 11 वर्सेस गोर बंजारा टायगर्स. सेवा साम्राज्य 11 या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांची स्थिती 5 षटकात धावसंख्या आहे 71. 3 गडी बाद झालेले आहेत. शेवटचे 3 षटक शिल्लक आहेत या डावातील. प्रति षटक 14.20 च्या सरासरीने धावा बनवताना
पुढचा चेंडू पंकज यांचा सुरतसाठी. आखू टप्प्याचा चेंडू, या चेंडूला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात. चेंडू गेलेला आहे लॉंग ऑनच्या दिशेने. केवळ एक धाव मिळेल. एकतीस धावांवर फलंदाजी करतायत सूरज राठोड. 13 चेंडूचा त्यांनी सामना केलेला आहे. एक चौकार आणि 4 षटकार लगावलेले आहेत. हितेशच्या बॅट मधून एक उंच फटका आलेला आहे डीप मिड विकेटच्या दिशेने आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. 6 धावा मिळालेल्या आहे. धावसंख्या झालेली आहे 78. पुढचा चेंडू पंकज यांचा. फुलटॉस चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने टोलवलेला चेंडू जातो सीमारेषेकडे आणि चेंडू सीमारेषा पार. चौकार. स्ट्रेट ड्राईव्ह होता. अत्यंत प्रेक्षणीय असा हा फटका जयदीप पवार यांचा. धावसंख्या वाढत आहे. धावसंख्या झालेली आहे 82. हल्ला बोल केलेला आहे जयदीप पवार यांनी. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात. चेंडू गेलेला आहे यष्टीरक्षकाकडे. निर्धाव असा हा चेंडू. या चेंडूला टोलवलेला आहे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. केवळ एक धाव मिळेल. चला चला पटापट सुरू ठेवायचं आहे. गोलंदाज आलेले आहेत. दादा अय बॉलर अय विशाल. शुभम राठोड आहे गोलंदाज. चला राईट ऑन राऊंड द विकेट जयदीप पवार यांच्यासाठी. आखू टप्प्याचा चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला आहे. केवळ एक धाव मिळेल जयदीप पवार यांना. दोन्ही खेळाडूंनी एक चांगली पार्टनरशिप या ठिकाणी केलेली आहे. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सुरू केलेली आहे. लेग स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू पंचांनी याला वाईड घोषित केलेला आहे. फाईन लेगच्या दिशेने हा चेंडू गेलेला आहे. कुठली धाव मात्र काढता येणार नाही. शुभम पुन्हा एकदा. एक चांगला चेंडू. सूरज यांना जखडून ठेवलेला आहे शुभम यांनी. या षटकात स्लिपच्या दिशेने या चेंडूला टोलवलेला आहे सूरज यांनी. केवळ एक धाव मिळेल. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्नात. केवळ एक धाव. पुढचा चेंडू श्याम यांचा. अत्यंत चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने.
धावसंख्या झालेली आहे 87. 3 गडी बाद झालेले आहेत. नवीन गोलंदाज आलेले आहेत योगेश. डीप मिड विकेटच्या दिशेने या चेंडूला टोलवलेला आहे. सूरज यांनी एक उंच षटकार चेंडूला पाठवलेला आहे पर्यटनाला. 6 धावा मिळतील. आजच्या दिवसात सूरजने अत्यंत आक्रमक खेळ केलेला आहे. अनेक मोठे फटके या ठिकाणी खेळलेले आहेत. पुढचा चेंडू सूरजसाठी. ऑफस्टनच्या बाहेरचा हा चेंडू पंचांनी याला वाईड घोषित केलेला आहे. एक अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या झालेली आहे 94. 3 गडी बाद झालेले आहेत. धावबाद होण्याची एक संधी आणि जयदीप पवार बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज महेंद्र पोहोचलेले आहेत. धावसंख्या आहे 95. 4 गडी बाद झालेले आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने टोलवलेला आहे. कव्हरच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित. केवळ एक धाव मिळेल. महेंद्रच्या बॅट मधून हा षटकार आलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक सुंदर असा फटका महेंद्रच्या बॅट मधून. 6 धावा मिळतील. संघाची धावसंख्या झालेली आहे 102. शतक या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. पुढचा चेंडू. यावेळेस महेंद्रने डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडूला टोलवलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आणि 1-2 धावा घेण्याच्या प्रयत्नात सूरज धावबाद झालेला आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे. डावातील शेवटचा चेंडू. धावसंख्या झालेली आहे 103. शेवटच्या चेंडूवर किती धावा वसूल करतात पाहावं लागेल. महेंद्र स्ट्राईकवर. महेंद्र आहे स्ट्राईकवर. डावातील शेवटचा चेंडू महेंद्रसाठी. या चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेने टोलवलेला आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरा धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि धावबाद झालेला आहे अर्जुन. केवळ 1 धाव मिळेल. 104 धावसंख्या झालेली आहे. 105 धावांचं आव्हान असेल.
अमोल राठोड राईट आर्म ओव्हर द विकेट किसन राठोड साठी 105 धावांचं आव्हान दिलेलं आहे सेवा साम्राज्य 11 या संघाने. या चेंडूला पहिल्या स्लिपच्या दिशेने टोलवलेलं आहे. कुठलीही धाव काढता येणार नाही. या पुढचा जो सामना होणार आहे गोरा बादल सुप्रीमो वर्सेस दगाजी बाबू किंग्स. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे नाणेफेक करून घ्यायची आहे. गोरा बादल सुप्रीमो आणि दगाजी बाबू किंग्स. अमोल राठोड किसन साठी फुलटॉस चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने टोलवलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आणि एक सुंदर झेल घेतलेला आहे सागर पवार यांनी. गोरा बादल सुप्रीमो आणि दगाजी बापू किंग्स. चला नाणेफेक करून घ्यायची आहे. महत्वाचा गडी बाद झालेला आहे किसन राठोडच्या रूपाने. 105 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना गोर बंजारा टायगर हा संघ. नवीन फलंदाज मैदानावर पोहोचलेले आहेत शुभम राठोड. अत्यंत चांगला चेंडू वाईड यॉर्कर अमोल राठोड यांचा थेट गेलेला आहे यष्टीरक्षकाकडे. निर्धाव असा चेंडू अचूक लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करताना अमोल राठोड एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. मोठा रनअप आहे. पुढचा चेंडू अमोल राठोड यांचा ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांनी याला वाईड दिलेला आहे. गोरा बादल सुप्रीमो या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. दगाजी बाबू किंग्स नाणेफेक गमवून पहिल्यांदा फलंदाजी करेल. अमोल राठोड एक चांगला चेंडू स्लिपच्या दिशेने एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि चोरटी धावा पूर्ण केलेली आहे. सामदादा फायटर संघाचे संघ मालक माननीय सुभाष धनराज चव्हाण हे आलेले आहेत. यांना विनंती आहे त्यांनी मुख्य व्यासपीठावर आसन ग्रहण करून सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. पुढचा चेंडू अत्यंत चांगला आणि बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. कृपया गोलंदाजाची शैली तपासायची आहे. तिसऱ्या पंचांनी आपला निर्णय कळवायचा आहे. इतर खेळाडूंनी कोणी मध्ये प्रवेश करायचा नाही. इतर खेळाडूंनी
तिसऱ्या पंचाने आपला निर्णय द्यायचा आहे. इतर खेळाडूंनी कृपया मध्ये प्रवेश करू नये. गोरमाटी नायक संघाचे संघ मालक माननीय राजकुमार पराग सिंग चव्हाण सर आणि महेंद्र सोनसिंग राठोडजी यांना विनंती आहे, त्यांनी मुख्य व्यासपीठावर येऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. राजकुमार चव्हाण सर आणि महेंद्र राठोड दोन्ही संघ मालकांना विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. आणि दुसरा गडी बाद झालेला आहे. फेअर डिलिव्हरी आहे. पंकज राठोड याला परतावं लागेल. पहिलं षटक या ठिकाणी संपलेलं आहे. अचूक लाईन आणि लेंथवर गोलंदाजी केलेली आहे अमोल राठोड यांनी. दोन महत्वाचे फलंदाज त्यांनी बाद केलेले आहेत आपल्या पहिल्या षटकात. आणि गोर बंजारा टायगर या संघाला समोर मोठ्या अडचणी आहेत. नवीन फलंदाज मैदानावर पोहोचलेले आहेत. नाव सांगायचंय. नवीन बॅट्समन नेम योगेश. योगेश्वर धाडी आहे. पुढचा चेंडू विपुल आहे गोलंदाजीसाठी. एक चांगला चेंडू, तेवढाच चांगला फटका कव्हरच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. शुभम राठोडच्या बॅट मधून आलेला हा एक उंच षटकार. शुभमची उंची जरी कमी असली तरी शुभम मोठे फटकेबाजी करतो. एक महत्वाचा खेळाडू गोर बंजारा टायगर संघाचा. पुढचा चेंडू आणि यावेळेस या चेंडूला टोलवलेला आहे. मुख्य व्यासपीठाला सलामी ठोकणारा हा षटकार लॉंग ऑफच्या दिशेने. लागोपाठ दोन षटकार ठोकलेले आहेत शुभम राठोड यांनी. हा षटकार म्हणजे गोलंदाजावर शुभम यांनी केलेला एक मोठा हल्ला आहे. दुसरं षटक सुरू आहे. संघाची स्थिती नाजूक आहे. अशा वेळेस शुभमने ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. पॉवर प्लेचा फायदा घेताना शुभम. विपुल एक महागडा गोलंदाज ठरलेला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने या चेंडूला टोलवलेलं होतं. केवळ क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. कुठलीही धाव मिळणार नाही. विपुल पुन्हा एकदा शुभम साठी. वाईड यॉर्कर. निर्धाव असा हा चेंडू. अचूक लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करावी लागेल. 105 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना गोर बंजारा टायगर हा संघ. आखूड टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेला आहे. धावाची एक संधी, मात्र खेळाडू सुरक्षित क्रीज मध्ये. सोरटी धाव या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. पुढचा चेंडू योगेश्वर धाडीसाठी. योगेश राठोडच्या बॅट मधून हा चेंडू आलेला आहे. त्या ठिकाणी
सागर पवार उपस्थित. विपुल राठोड यांनी तिसरं यश आपल्या संघाला मिळवून दिलेलं आहे. चला पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. 2 षटक या ठिकाणी संपलेले आहे. धावसंख्या झालेली आहे 16. 3 गडी बाद झालेले आहेत. अजूनही 89 धावांची आवश्यकता आहे. चेंडू मात्र शिल्लक आहे 36. चला पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. चला 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 पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे वाईडच्या स्वरूपात. अमोल राठोड शुभम साठी. पुन्हा एक वाईड. अतिरिक्त धावांवर ब्रेक लावावा लागेल सेवा साम्राज्य 11 या संघाला. अजूनही 87 धावांची आवश्यकता आहे. या चेंडूला मिड ऑफच्या दिशेने टोलवलेलं होतं. केवळ एक धाव मिळेल. 35 चेंडूत 86 धावांची आवश्यकता आहे.
अमोल राठोड अतुल साठी एक चांगला चेंडू, एक छोटीशी अपील. पुढचा चेंडू, एक उंच फटका. अतुल चव्हाण यांच्या डीप मिड विकेटच्या दिशेने खणखणीत षटकार अतुलच्या बॅट मधून. खूप वेळेनंतर हा षटकार आलेला आहे. याच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल गोरबंजारा टायगर या संघाला. 105 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना काहीसा अडचणीत सापडलेला आहे. 3 गडी बाद झालेले आहे. संघाची धावसंख्या आहे 25. अजूनही 80 धावांची आवश्यकता आहे. चेंडू मात्र शिल्लक आहे 33. पुढचा चेंडू, फुलटॉस चेंडू. या चेंडूला तेवढ्या चांगल्या पद्धतीने टोलवलेला आहे. सीमारेषेवर झेल सुटलेला आहे. मात्र या खेळाडूने निश्चितच 4 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. 5 धावा वाचवलेल्या आहेत. पुढचा चेंडू अमोल यांचा शुभम साठी. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात निर्धाव असा चेंडू. अचूक लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करताना अमोल राठोड. 1.5 षटकात केवळ 13 धावा देऊन 2 महत्वपूर्ण गडी त्यांनी बाद केलेले आहेत. पुढचा चेंडू अमोल यांचा शुभम साठी. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आणि हा झेल घेतलेला आहे. अमोल राठोड यांनी 4थं यश मिळवून दिलेलं आहे आपल्या संघाला आणि वैयक्तिक 3 गडी बाद त्यांनी केलेले आहेत. अक्षरशः वरच्या फळीचा कंबरड या ठिकाणी त्यांनी मोडलेला आहे. 2 षटकात 13 धावा देऊन 3 महत्वपूर्ण गडी अमोल राठोड यांनी बाद केलेले आहेत. एक सुंदर गोलंदाजी या ठिकाणी केलेली आहे. अजूनही 79 धावांची आवश्यकता आहे. 30 चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज मैदानावर पोहोचलेले आहेत विजय चव्हाण. विजय चव्हाण आणि अतुल चव्हाण यांच्यावर मदार असेल संघाची धावसंख्या वाढवायची. 30 चेंडू आहेत आणि 79 धावांची आवश्यकता आहे. पुढचा चेंडू सागर पवार यांचा. डीप मिड विकेटच्या दिशेने अतुल चव्हाण यांनी एक खणखणीत षटकार लगावलेला आहे. अतुलच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा षटकार आहे. सागरवर हल्ला चढवलेला आहे. याच प्रकारची फटकेबाजी अतुल यांना करावी लागेल. अजूनही 73 धावांची आवश्यकता आहे.
चला चला चला, सामना सुरू ठेवायचा आहे. पंच निर्णय घेतील कुठला चेंडू घे. चला चला, पुढचा चेंडू अतुल सागर यांचा, अतुल साठी. या चेंडूला फाईन लेगच्या दिशेने टोलवलेला आहे. धावबाची एक संधी. अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी उपस्थित क्षेत्ररक्षकाचं. निश्चितच आपल्या संघासाठी 3-4 धावा वाचवलेल्या आहेत. सागर पवार जळगाव रेल्वे स्टेशन एंड कडून गोलंदाजी करताना. स्ट्राईकवर आहे अतुल चव्हाण. अजूनही 73 धावांची आवश्यकता आहे. एक चांगला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने या चेंडूला टोलवलेला आहे. केवळ एक धाव मिळेल. चौथं षटक सुरू आहे. एक सावध सुरुवात केलेली आहे. विजय चव्हाण आलेले आहे स्ट्राईकवर. लेग स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू पंचांनी याला वाईट दिलेला आहे. दगाजी बापू किंग संघाचे संघ मालक माननीय संतोष चव्हाण सरांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे त्यांनी मुख्य व्यासपीठावर आसन ग्रहण करून सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. पुढचा चेंडू सागर यांचा. एक चांगला चेंडू फॉलो थ्रो मध्ये या चेंडूला अडवलेला आहे. पहिल्या चेंडूवर षटकार गेल्यानंतर काहीसं कमबॅक केलेला आहे सागर यांनी. सागर विजयसाठी पाहूया विजय कशा प्रकारची फलंदाजी करतो. पायांचा आणि यष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू. प्रशंसा करावी लागेल सागर यांची. अचूक लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करताना सागर. अजूनही 70 धावांची आवश्यकता आहे. जसे डॉट बॉल जातील त्याप्रमाणे धावगती देखील वाढेल. आखू टप्प्याचा चेंडू त्याचा खरपूस समाचार घेतलेला आहे विजय चव्हाण यांनी. आणि डी लॉंग लेगच्या दिशेने एक उंच असा षटकार लगावलेला आहे. 6 धावा मिळतील संघाला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 41. 4 गडी बाद झालेले आहेत. अजूनही 64 धावांची आवश्यकता आहे. चेंडू आहे 24. प्रत्येक षटकात 16च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. मी यापुढील सूत्रसंचालन करण्यासाठी प्रसिद्ध हिंदी समालोचक माननीय प्रकाश पवार सरांना विनंती करतो की त्यांच्याकडे माईक सुपूर्द करतो मी. धन्यवाद. डुम डुम, क्या बात है. अच्छा. टीम की रन संख्या बन चुकी है 41 रन. 4 ओवर के बाद 4 विकेट भी कोई है. टीम क्या बात है. अच्छा. अतुल चौहान खेल रहे हैं 14 रन बनाकर 6 गेंदों का सामना किया है और उनका साथ निभा रहे विजय चौहान 3 गेंदों का सामना किया है 6 रन बनाकर खेल रहे हैं. गेंदबाजी के लिए फिर आए हैं सूरज. अपनी ओर से पहली और टीम की ओर से 5वीं ओवर की गेंदबाजी करेंगे. सामने है अतुल चौहान, एक जबरदस्त बल्लेबाज, एक जबरदस्त गेंदबाज.
शॉर्ट गेंद मिली हल्की सी, लेकिन स्टंप के बाहर, कोई रन नहीं। बल्लेबाज के बाहर गेंद रख रहे हैं सूरज, काफी अच्छी रणनीति है उसकी। अतुल चौहान एक विस्फोटक बल्लेबाज है। जीत के लिए 23 गेंदों में 64 रनों की जरूरत है। फुटताज गेंद जाएगी बाउंड्री के बाहर, डुम डुम टीड़ा, षटकार। अच्छा, अब चाहिए 22 गेंदों में 58 रनों की जरूरत। क्या कौन सी टीम यहां पर विजय हासिल करेगी, ये कहना मुश्किल है। प्यारी समझ गई। सूरज अतुल के लिए, अतुल ने जोरदार स्ट्रोक लगाया, खिलाड़ी है वहां पर, केवल एक रन मिलेगा, विपुल मौजूद। अब विजय चौहान, विजय चौहान की बल्लेबाजी आजकल बहुत ज्यादा चल रही है, इंस्टाग्राम के ऊपर भी बड़े बड़े हिट लगाते हैं विजय। और अब खेला है और जाएगी गेंद बहुत दूर, डुम डुम टीड़ा, षटकार षटकार। आचूच आचूच। अब विजय ने 12 रन बना लिए हैं, टीम की रन संख्या पहुंची 54 रन। अब चाहिए 20 गेंदों में 51 रनों की जरूरत। विजय और अतुल दोनों अब इनफॉर्म बल्लेबाज बन चुके हैं। फिर झटका लगाया है, गेंद जा रही है, फिर डुम डुम टेढ़ा। इस प्रकार टीम की रन संख्या पहुंची अब 60 रन। 19 गेंदों में 45 रनों की आवश्यकता। सूरज गेंदबाजी कर रहे, आखिरी गेंद फेंकेंगे और सामने विजय। 19 में 45 की आवश्यकता। 18 पर पहुंच चुके हैं, 5 गेंदों का सामना किया है, विजय के ऊपर पूरा दारोमदार है। सूरज अच्छी गेंदबाजी कर रहे थे, लेकिन इस ओवर में महंगे साबित हुए। हल्के से कट किया है, गेंद जा रही है थर्ड मैन की ओर और जाएगी बाउंड्री के बाद बाहर, डुम डुम टीना, चौकार चौकार। आचोच। इस प्रकार ओवर संपन्न हुआ। 5 रन 5 ओवर के बाद रन संख्या है 64। और अब चाहिए 18 गेंदों में 41 रनों की आवश्यकता। दोनों धुरंधर विजय चौहान और अतुल चौहान अभी भी क्रीज पर मौजूद है। उनको रोकने के लिए कैप्टन ने सागर पवार को याद किया है। क्या सागर पवार उन दोनों को रोक पाएंगे या फिर अतुल और विजय सागर पवार की धुलाई करेंगे? ये आने वाला समय में तक लाइन चलेगी फुसका।
सूरज राठौड़ आए हैं और ये चौकार। पहली गेंद पर चौकार हासिल किया है सूरज राठौड़ ने। विजय और सूरज राठौड़, अतुल एक बार फिर गेंद खड़ी हो गई और यहाँ पर जीवदान मिला हुआ। टीनाव, विजय को जीवनदान मिला। विजय चौहान 22 पर पहुंचे, 6 गेंदों का सामना किया है। अतुल चौहान 26 रन कर खेल रहे हैं, 11 रनों का सामना किया है। अब एक बार फिर विजय, पटकी हुई गेंद खड़ी हो गई है, गेंद खिलाड़ी नीचे है और क्या पकड़े जाएंगे, ये गेंद जाएगी बॉर्डर के बाद 4 रन। जबरदस्त है। डुम डुम टीनाव टीनाव टीनाव। आचो छे, आचो छे। एक बार फिर सागर पवार गेंदबाजी कर रहे हैं, 3 गेंद फेंकेंगे और सामने है विजय चौहान जो कि 26 रन बनाकर खेल रहे हैं। 15 गेंदों में 31 रनों की आवश्यकता। सागर पवार लेफ्ट आर्म राउंड विकेट गेंदबाजी करेंगे विजय चौहान के लिए। विजय ने बल्ला चलाया लेकिन गेंद पैर पर टकराई, कोई रन नहीं। जबरदस्त है यहाँ पर कांटे की टक्कर दोनों के बीच में। विजय चौहान 26 रन बनाकर खेल रहे, 8 गेंदों का सामना किया, 3 चौके और 4 छक्के के साथ। अतुल चौहान जो कि 11 गेंदों का सामना किया, 26 रन वो भी बनाकर खेल रहे, 3 छक्के और 1 चौके के साथ। इस बार हर किसी मिसअंडरस्टैंडिंग फंबल हुआ लेकिन कोई नुकसान नहीं, वापस तुरंत क्रीज पर पहुंच गए विजय जाधव। अब चाहिए 13 गेंदों में 31 रन जीत के लिए। आखिरी गेंद आनी शेष है। भोजन आ चुका है भोजनालय में, कृपया जिस किसी को आवश्यकता हो, जिस किसी को भूख लगी हो, कृपया पेट भर के खाए। यहाँ पर अब चाहिए 12 गेंदों में 31 रनों की जरूरत। क्या दोनों विजय चौहान अतुल चौहान क्रीज पर मौजूद है, क्या वो जीत पाएंगे? और जबरदस्त यहाँ पर बल्लेबाजी का प्रदर्शन करते हैं दोनों बल्लेबाज। पूरा दारोमदार दोनों बल्लेबाजों के ऊपर है। अब उनकी पार्टनरशिप 17 गेंदों में 48 रन की बन चुकी है। टारगेट 105 का है जरूर, लेकिन ये दोनों धुरंधर यदि एक और वो टिके रहे तो मैच का रुख पलट सकते हैं, ये क्षमता रखते हैं दोनों बल्लेबाज। काफी खूबसूरत माहौल है क्रिकेट वाले के लिए, लेकिन यहाँ पर जबरदस्त बल्लेबाजी भी चल रही है और जबरदस्त कांटे की टक्कर भी चल रही है। स्कोर है 64 रन। 64 73 73 73 12 32
टीनाव तो अब फिर एक बार फिर गेंदबाजी के लिए आए हैं विपुल। अपनी ओर से दूसरी और टीम की ओर से सातवीं ओवर की गेंदबाजी फेंकेंगे। 12 गेंदों में 32 रनों की जरूरत है। सामने है अतुल चौहान। अतुल चौहान जाड़े जुड़े खिलाड़ी, 107 किलो का उनका वजन। और ऊंचा शॉट खिलाया गेंद बाउंड्री के पास जाके 6 रनों के लिए। टुम टुम टीना टीना आचोच आचोच, भागते ही नहीं वो, जाड़े जुड़े खिलाड़ी है, भागते ही नहीं, चौका छक्का लगाते हैं। अब चाहिए 11 गेंदों में 26 रन। अतुल चौहान 32 रन पर पहुंच चुके हैं। 13 गेंदों का सामना किया है। यदि 2-3 गेंद और बाउंड्री के बाहर भेजते तो 50 रन उनके पूरे हो जाएंगे। विपुल के हाथ में एक बार फिर गेंद है और बल्ला है अतुल चौहान के हाथ में। अतुल चौहान प्रहार करना जारी रख रहे हैं और ये गेंद हल्की से ऑप्शन से बाहर निकली। स्टंपिंग की वहां पर जय पवार ने, लेकिन जब तक वहां पर क्रीज में मौजूद थे कोई नुकसान नहीं। अंपायर से वाइड की मांग कर रहे हैं वहां पर अतुल, लेकिन अंपायर ने नकारा। चुस्त अंपायर वहां पर विपुल को समझाते हुए विशाल, उनके बड़े भाई। 2 गेंद फेंक चुके हैं विपुल। सामने है अब अतुल चौहान। षटकार चौकारों की बारिश कर रहे हैं अतुल। जैसे ही उनके पल्ले में गेंद मिलती है जोरदार हिट लगाते हैं एक बार फिर। ये अजहर कलर की गेंद उतनी अच्छी, वहां पर हल्का सा चांस था, लेकिन फॉलो थ्रो में एक हल्की सी गलती कर बैठे विपुल, कैच ड्रॉप कर दिया। विपुल अब अतुल के लिए गेंदबाजी कर रहे हैं। अच्छा शॉट वहां पर हल्का सा, लेकिन वहां पर खिलाड़ी मौजूद है, केवल एक ही रन मिलेगा। नॉन स्ट्राइक गेंद पर पहुंचे, स्ट्राइक दिया विजय को। अच्छी रणनीति। अब 8 गेंदों में 25 रनों की जरूरत। 8 गेंद और 25 रन। विजय चौहान आए अब बल्लेबाजी के ऊपर और विपुल कर रहे हैं गेंदबाजी। आखिरी 2 गेंदें विपुल की, सामने ही विजय चौहान। और यहाँ पर बल्ला चलाया, लेकिन ये गेंद ऑप्शन से बाहर, वाइड करा दी जाएगी अंपायर द्वारा। विपुल फिर इसे गेंद फेंकेंगे विजय चौहान के लिए। विजय चौहान, यहाँ पर बल्ला चलाया, गेंद ज्यादा ही है, लॉन्ग ऑफर के ऊपर से 6 रनों के लिए। टुम टुम टीना आचोच आचोच। इस प्रकार अब 7 गेंदों में चाहिए 18 रन। आखिरी गेंद आएगी विपुल की। एक गेंद यदि षटकार और चौकारों में तब्दील की जाती है तो फिर माहौल बदल जाएगा, क्योंकि अभी भी टीम में है, अभी भी 7 गेंदों में 18 रनों की जरूरत है। और दोनों धुरंधर पिच पर मौजूद विजय चौहान और अतुल, इन्होंने पूरी तरह से पारी संभाल रखी है अब तक। बड़ा शॉट खेल रहे हैं, जब लगा तब छक्का लगा रहे हैं, जब लगा तब चौकार लगा रहे हैं, और डॉट गेंद भी हो रही है, लेकिन गेम में मजा आ रहा है। आखिरी गेंद रहेगी विपुल की। सामने विजय चौहान। विजय चौहान 32 रन और अतुल 33 रन बनाकर खेल रहे हैं, तो दोनों की नजरें पूरी तरह से जम चुकी है। कोई भी पीछे हटने को तैयार नहीं, ना विपुल पीछे हट रहा है और ना ही विजय चौहान। विजय चौहान यदि ये गेंद पर चौका या छक्का लगा देता है तो फिर रन रेट में और फिर तब्दीली आ जाएगी, समीकरण बदल जाएगा। और वही किया, गेंद जड़े और लगान के ऊपर से 6 रनों के लिए। डुम डुम टीना, षटकार षटकार षटकार, आचोच आचोच आचोच। ओवर संपन्न हुआ। ओवर संपन्न हुआ। अब चाहिए 6 गेंदों में 12 रन।
6 में 12 लग रहे तो सभी मेरे दोस्तों और मेरे साथी टुम टुम टिड़ाव कर रहे हैं और माहौल बना रहे हैं क्रिकेट का। अच्छोज आखिरी 6 गेंद और रन चाहिए 12। विजय चौहान पहुंचे 38, अतुल चौहान खेले 33 और आसानी से पूरा कर लेंगे क्योंकि दोनों की नजरें पूरी तरह से जम चुकी है। अब टीम स्ट्रैटेजी बना रही है, किस प्रकार से रोका जाए इन दोनों को, किस प्रकार से आउट किया जाए, किस कौन से गेंदबाज को यहाँ पर यूज किया जाए। वहां पर अब पंकज राठौर ड्रिंकिंग बोतल लेकर बीच मैदान में जा रहे हैं समझाने के लिए दोनों बल्लेबाज को कि 12 रन है और आप निकाल सकते हो, आपने वो दमखम है। लेकिन कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। अंपायर दोनों से बताने जाए कि भैया खेल को जारी रखो, ज्यादा समय ना लगाओ, पूरे दिन में खेलना है, कड़ी धूप रहती है। बंजारा समाज इकट्ठा होकर लीग देख रहा है, सब बंजारा युवा प्रीमियर लीग 2026 पर्व तीसरे का ये तीसरा दिन का ये पहला राउंड में ये जबरदस्त रोमहर्षक मुकाबला आप लोगों के सामने हो रहा है। सभी चुस्त दुरुस्त तंदुरुस्त, माहौल खूब अच्छा है, बड़ा माहौल है, खुशी का माहौल है, चारों ओर खुशियां छा रही है, आनंद मना रहा है सभी। और देखिए अब अतुल गए हैं बल्लेबाजी के लिए और गेंदबाजी के लिए आए हैं अर्जुन और अतुल। अब ये गेंदबाज पहली गेंद डालेंगे तो ये इनका अनुभव जरा कम है, लेकिन पूरी तरह से नजर जमा के बैठे हैं। अब अतुल 33 रन बनाकर खेल रहे हैं, 12 रन चाहिए और पहली गेंद खड़ी हो गई है, नीचे खिलाड़ी है और 3 खिलाड़ी भागते हुए यहाँ पर टिक डबाक डुम डुम यहाँ पर क्या छूटा, तब तक आराम से 2 रन बना चुके थे। अब चाहिए 5 गेंदों में 10 रन। डुम डुम टीनाव चल रहा है। अच्छोच नितिन भाऊ भी हमारे समर्थक। अब चाहिए 5 में 10 और अर्जुन गेंदबाजी कर रहे हैं, बल्लेबाजी कर रहे हैं अतुल। और यहाँ पर शॉट लगाया कोर के क्षेत्र में, वहां पर खिलाड़ी है और खिलाड़ी ने गेंद को रोकी, थ्रो किया, तब तक दूसरे रन के लिए पलट चुके हैं और पहुंच जाएंगे। विजय को भागने में दिक्कत आती है और अतुल जाड़े शरीर वाले आदमी है तो खिलाड़ी में दिक्कतें आ रही है भागने के लिए, तो भी भाग रहे बेचारे, क्या करें, टीम को जिताना है, कोशिश कर रहे हैं। अच्छा है, अच्छे अर्जुन फिर एक बार बॉलिंग मार पर आए हैं, सामने अतुल 37 रन बनाकर खेल रहे हैं। अब चाहिए 4 में 8 और ऊंचा शॉट खेला है, गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएगी 6 रनों के लिए। अब डुम डुम टीना अच्छोच अब चाहिए केवल 2 रन, 3 गेंदों में 2 रन चाहिए तो अब पूरी तरह से मैच में अपनी पकड़ बना ली है गोर बंजारा टाइगर ने। अब सेवा साम्राज्य के पसीने छूटने लग गए हैं क्योंकि अब उनकी टीम हार के कगार पर आकर खड़ी हो गई है, क्योंकि अब चाहिए 3 गेंदों में केवल 2 रन। अर्जुन गेंदबाजी करे, अतुल बल्लेबाजी करे, सातवीं बारह विजय। जबरदस्त क्रिकेट, जबरदस्त यहाँ पर ये गेंद अच्छा शॉट खिलाया और तुरंत ही हल्के हाथ से दौड़ पड़े, तब तक विशाल आते गेंद को थ्रो करते आराम से पहुंच चुके हैं, दूसरा के लिए पलट चुके हैं और यहाँ पर डुम डुम टीना विजय हासिल हो चुकी है। धन्यवाद।